वैष्णवांचा मेळा, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीमाळ आणि मुखात हरिनाम, हे संपूर्णच दृश्य म्हणजे वारी. संतांची परंपरा लाभलेली ही पंढरीची आषाढी वारी केवळ राज्य किंवा देशच नव्हे तर जगभरात या वारीची मोठी चर्चा होत असते. पंढरीच्या दिशेनं आषाढीची चाहूल लागताच वारकरी निघतात. याच संपूर्ण यात्रेला वारी असं म्हटलं जातं. या वारीला अगदी कमी नव्हे तर जवळपास 800 वर्षांची जुनी परंपरा आहे. त्याचा वेगळाच इतिहासही आहे. नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहताय बखर लाईव्ह. या वारीमध्ये सर्वच जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. मात्र विशेषतः यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. कार्तिक आणि आषाढी अशा दोन वेळेला ही वारी निघते. चैत्र, कार्तिक, आषाढ आणि माघ या 4 महिन्यांमध्ये जो वारकरी पंढरपूरला जातो त्यालाच वारकरी असं म्हटलं जातं. या वारीचा इतिहासही चांगलाच जुना आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचं उल्लेख सापडतात. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली असा उल्लेख सापडतो. संत ज्ञानेश्वरांनी दरवर्षी होणाऱ्या वारीचा उल्लेख केला आहे. त्यांनी आपल्या एका ओवीत पंढरपूर वारीला नेल्याबद्दल आपल्या वडिलांचे आभार मानलेत. पुढे संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ आगमन झाल्यानंतर त्यांचे धाकटे पुत्र म्हणजेच नारायण बाबा हे चांदीच्या तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यात घालून आळंदीला जात होते. तिथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन त्यांनी पंढरपूरला पायी जाण्याची ही प्रथा सुरू केली. त्यामुळेच एक दिवस आधी तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करते, त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत असतं. अशा प्रकारे एकाच पालखीत जगद्गुरु तुकोबा आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन हा पालखी सोहळा पंढरपूरला मार्गस्थ होत असतो. पुढे 1832 मध्ये या वारीला शिस्त लावली, ती म्हणजे सरदार हैबत बाबा यांनी. त्यांनीच या वारीला भव्य असं स्वरूप मिळवून दिलं. ही वारी प्रशस्त झाली. हैबत बाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख तसंच ग्वाल्हेर दरबारी सरदार होते. त्यांच्या प्रेरणेनं या पालखी सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून राजेशाही थाटामाटानं पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झालंय. या वारीमध्ये हत्ती, घोडे वगैरे लवाजमा हा हैबत बाबा यांनीच आणला होता. या वारीमध्ये रिंगण सोहळा, भजनी मालिका, उडीचा खेळ आणि बंधू भेटीला विशेष असं महत्व असतं. वारीच्या दरम्यान होणारं गोल रिंगण हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं. आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरील सदाशिवनगर, खडूस फाटा, बाजीरावाची विहीर या ठिकाणी गोल रिंगण होतं. रिंगण ही वारकऱ्यांसाठी अतिशय श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी गोलाकार उभे राहतात. यातून मोकळ्या जागेतून माऊलींचा व स्वाराचा अश्व धावतो आणि पालखीजवळ घोडा गेला की त्याचा सत्कार केला जातो. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा रिंगण सोहळा असतो. तर या सोहळ्यानंतर उडीचा खेळ खेळला जातो. याशिवाय ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे धाकटे बंधू सोपान काका यांच्या पालख्या वेगवेगळ्या दिशेनं पंढरीसाठी मार्गस्थ होत असतात. मात्र पुढे वाखरीजवळ या दोन्ही पालख्यांची भेट होत असते. त्यानंतर या दोन्ही पालख्या एकत्र पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात. यालाच बंधू भेट असंही म्हटलं जातं. वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजनाही असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थानं, मंदिरं यांच्या दिंड्या ही वारीत सामील असतात. काळानुरूप या वारीमध्ये अनेक बदलही झाले आहेत. या वारीला आता थेट डिजिटल स्वरूपच प्राप्त झालं आहे. पूर्वी वाहनांचं साधन नसल्यामुळे पायी चालण्याची ही प्रथा सुरू झाली होती. बैलगाडीतून प्रवास करावा लागायचा. मात्र आता या वारीमध्ये लक्झरी बससह अनेक वाहनं असतात. मोठा पोलीस बंदोबस्त असतो. पोलिसांकडून संपूर्ण पालखी सोहळा हा मॉनिटराईज केला जातो. याशिवाय प्रशासनाकडूनही संपूर्ण पालखी मार्गामध्ये वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात. वारीत पुरुष महिला असा भेदभाव कधीही नसतो. महिलांनाही या वारीमध्ये मानाचं स्थान आहे. वारकरी संप्रदायात नामदेव महाराज यांच्या नंतर जनाबाई यांनी फळप्रमुख म्हणून काम केलं होतं. तर मुक्ताई यांची तर वेगळीच पालखीही निघते. महिलांचा या वारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
शेवटी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर हा वारीचा संपूर्ण प्रवास हा संपन्न होतो. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा जणू काही मोठा जनसागरच उसळतो. वारीचा हा सुंदर सोहळा महाराष्ट्राशिवाय इतर कुठेही होत नाही. त्यामुळं या सोहळ्याला विशेष असं धार्मिक महत्व आहे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.